पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी राम कृष्ण नामे दोन्ही राम कृष्ण नामे दोन्ही हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयीची माळा राम कृष्ण नामे दोन्ही साजी रे राम कृष्ण नामे दोन्ही साजी राम कृष्ण नामे दोन्ही साजी राम कृष्ण नामे दोन्ही साजी रामली साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा बेगी ज्ञानदेव ध्यानी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा बेगी विठ्ठल विठ्ठल साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा बेगी मुदा करात मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतं सकं विलासी लोकरंजकं अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं लताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नमामि तं रंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य शिवसनस्थं पदांबोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। आत्मरूप गणेशा केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेज बंधू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् एस चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वंदे भवबंध विमुक्ते। आधी वंदन गो मातिला आधी वंदन गो मातिला तिच्या बरी तरला भारत सारा तिच्या बरी तरला भारत सारा तिच्या तिच्यावरी तरला भारत सारा कृष्णाची गाय दैवत 33 कोटी देवांगात चारी धाम तिच्या खुरा तिच्यावरी तरला भारत सारा। गाय विकू नका कसे आला गाय विकू नका कसे आला तिने काय गुन्हा केला तिला लावू नका सुरा तिच्यावरी तरला भारत सारा। तुकड्या दास म्हणे ऐका नराम गाई वासरांचा सांभाळ करा चुकेल 84चा फेरा तिच्यावरी तरला भारत सारा। विठ्ठल आपुली अपन करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली एवढंच नव्हे तर या संपूर्ण वारकरी संप्रदायाला आणि भागवत धर्माला ज्यांनी काय केलं ज्ञानाचा पाया रचला। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया असे असणारे ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानोबा आणि त्यांच्या 728व्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त आज या प्रथम रूपी कीर्तन सेवेला नामाचं महात्म्य सांगणारा उपदेशपर प्रकरणातील सर्वांच्या पाठातला ज्यांच्या पाठ नाही कीर्तन होईपर्यंत पाठ होणारा असा अभंग 3 चरणाचा सेवेकरिता निवडला। विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत ज्ञानोबा विषयाच्या अधीन झालेल्या जीवांना भक्ती मार्गाला लावण्याकरिता उपदेश करतात भक्ती मार्गाला लावण्याकरिता उपदेश करतात। भक्ती नवविध प्रकारची भक्ती श्लोकामध्ये सुंदर वर्णन आलेले श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सौख्यात्मनिवेदनम अशी प्रकारची नवविध भक्ती आहे आणि त्या नवविध भक्तीमधील असणारी विष्णू स्मरण या अभंगामध्ये माऊली सांगतात। तुम्ही म्हणता ते कसं कारण की राम आणि कृष्ण कोणाचे अवतार आहेत भगवान परमात्मा विष्णूंच्या 10 अवतारापैकी हे मुख्य अवतार आहे आणि यांच्या अवताराच्या नामाचं स्मरण सांगितलं म्हणून विष्णू स्मरणम ही भक्ती सांगितली। तुम्ही काय करा नामस्मरण रूपी साधन हाती घ्या कोणतं रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे
राम आणि कृष्ण नामे साजिरी आहेत यांचं हृदय या मंदिरामध्ये स्मरण करा. नामस्मरण रूपी भक्ती हाती घ्या आणि या भक्तीच्या साह्याने जे अनादी कालापासून लागलेलं बंधन आहे ते म्हणजे तुम्ही आम्ही भोगत आहोत संसार बंधन. त्या संसार बंधनाची सोडवण करा. आपुली आपण करा सोडवणम संसार बंधन तोडा वेगी. तुम्ही आम्ही जर इतरांना उपदेश करत असलो तर ते उपदेश करण्यात आणि उपदेश करताना त्याचं ज्ञान स्वतःलाच आहे का नाही याची शाश्वती नसते. पण संतांची भूमिका तशी नाही. संत स्वतः अनुभव घेतात, स्वतः आचरण करतात, नंतर तुम्हा आम्हाला उपदेश करतात. अनुभव आले अंगा तो या जगा देत असे. त्याचप्रमाणे माऊलीने स्वतः अनुभव घेतलाय. माऊली स्वतः म्हणतात मी देखील काय करतो तर माझ्याही ध्यानामध्ये रामकृष्ण नामाचा जप चालू आहे आणि त्या परमात्म्याचं स्वरूप हृदयामध्ये ठेवून मी जप करतोय. म्हणून तुम्ही काय करा रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा. काय कशा करिता आपुली आपण करा सोडवणम संसार बंधन तोडा वेगी. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंग हा ज्ञानोबारायांचा आहे. उपदेश पर प्रकरणातील आणि आज प्रथम रूपी दिवशी कीर्तन सेवा असल्यामुळे नामाचं महात्म्य सांगितलं जातं म्हणून नामाचं महात्म्य सांगणारा अभंग निवडला. आणि दुसरं कारण म्हणजे उपदेशही आहे आणि निमित्त कारण माऊली असल्यामुळे माऊलींचा अभंग सेवेला निवडला. प्रस्तुत अभंग ज्ञानोबारायांचा आहे. ज्यांना सर्व महाराष्ट्रात जेवढे काही संत झाले तेवढ्या संतांनी माऊली मानलं. काय मानलं? माऊली मानलं. माऊली म्हणजे आई आणि आपल्या लेकराचं हित व्हावं, कल्याण व्हावं याकरिता जी अट्टास करते, याकरिता जिचा प्रयत्न असतो, याकरिता जिच्या मनामध्ये कळवळा असतो तिला आई म्हणलं जातं. मग तुमचं आमचं हित व्हावं, कल्याण व्हावं असा त्या माऊलीच्या मनामधला कळवळा आणि त्या कळवळीच्या कारणानं ज्ञानेश्वरी चांगदेव 65 अमृतानुभव श्री ज्ञानोबारायांचा हरिपाठ. आणि एवढंच नव्हे तर तुमच्या आमच्या हिताकरिता कल्याणाकरिता भगवंताकडे मागितलेलं दान म्हणजे पसाय दान अशा ग्रंथाची रचना करून ठेवली. कशा करता? लेकुराचे हितवा हे माऊलीचे चित्तम ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कशा करिता? तुमचं आमचं हित व्हावं, कल्याण व्हावं याकरिता त्या माऊलीच्या मनामध्ये कळवळा निर्माण झाला आणि त्या कळवळीच्या कारणाने असे अद्वितीय तत्वज्ञानावर भाष्य करणारे ग्रंथ लिहून ठेवले. असं त्या माऊलीचं भांडवल. जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा जर आपण विचार केला त्यांचं अवतार कार्यही माऊलीच्या नंतरचं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा विचार केला त्यांचंही अवतार कार्य माऊलीच्या नंतरचं आहे. परंतु माऊलींच्या अवतार कार्याचे प्रत्यक्ष प्रमाण असणारे, प्रत्यक्ष साक्षीदार असणारे श्री संत नामदेवराय त्या ठिकाणी माऊलींच्या अधिकाराचं वर्णन करतात. आणि ज्यांच्या समोर वर्णन चाललेले ते तुमच्या आमच्यासारखे नाही तर भगवान परमात्मा समोर उभा आणि त्यांच्या समोर वर्णन करतात. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी बोलविले. ज्यांनी काय केलं त्यांच्या ख्यातीचं माझी वाणी सुद्धा कमी पडू लागली असे भगवान परमात्म्यासमोर नामदेवराय वर्णन करतात की माझी वाणी कमी पडते असं त्यांचा महिमा आहे, अशी त्यांचा ख्याती आहे की काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी बोलविले. ज्यांनी काय केलं प्रत्यक्ष रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. आपल्याला वेद काय म्हणतो तेच माहित नाही पण त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. निरजीव भिंत चालविली, चालविली भिंत बैसोनिया असं कार्य त्यांनी केलं. प्रत्यक्ष रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवली, आपल्या पाठीवर मांडे भाजले. तसा अधिकाराचं वर्णन सर्व संतांनी केलं. निळोबाराय म्हणतात मैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. लोभे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ज्यांचा असा महिमा की प्रत्यक्ष रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवली आणि एवढंच नव्हे तर आपल्या पाठीवर मांडे देखील भाजले. परंतु
परंतु हे झालं त्यांचं योगाचं सामर्थ्य की ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवली आणि आपल्या पाठीवर मांडे भाजले. हे झालं त्यांचं योगाचं सामर्थ्य. परंतु त्यांचं ज्ञानाचं सामर्थ्य जर आपण पाहायला गेलं तर संत श्री चोखा महाराज म्हणतात की त्यांचं ज्ञानाचं सामर्थ्य एवढं की त्यांनी आपल्या सामर्थ्याने काय केलं, उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा. म्हणजे जे ज्ञान गुरु परंपरेनुसार माऊलीपर्यंत आलं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविली. म्हणजे जे ज्ञान गुरु परंपरेनुसार महादेवांपासून निवृत्तीनाथांपर्यंत आणि निवृत्तीनाथांकडून गूढ रूपाने माऊलीपर्यंत ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिधले माझे हाती. असं जे गूढ रूपाचं ज्ञान माऊलीपर्यंत गुरु परंपरेनुसार आलं ते उघड करण्याचं संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला, संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला, संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला. म्हणजे पूर्वीचा अधिकार होता फक्त ब्राह्मणांना होता संस्कृताचा, आणि आज तो अधिकार आपल्यापर्यंत प्राप्त करून देणं म्हणजे मराठीत तो ग्रंथ निर्माण केला कोणी, ज्ञानोबा रायांनी. मग तोच वेदा अर्थ उघड करण्याचं काम केलं. म्हणजे वेद जो बोलतोय, वेद जो करतोय, चहुवेदी जान शास्त्री कारण 18 ही पुराण हरिशी गाती. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण त्या हरीला गातात. आणि हरी कोण आहे? तुमचा आमचा पाहुणा आहे का? वेदाचे हे बीज हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी हरी बोला. वेदाचं बीज म्हणजे हरी, मूळ म्हणजे हरी आणि पाया म्हणजे हरी. आणि त्या हरीचं उच्चारण करा माऊली म्हणतात, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पण आपण सगळं मुखाने म्हणतो, पण हरी काही म्हणत नाही. शिव्या द्यायचं सांगू नका, कोणाविषयी वाईट बोलायचं सांगू नका. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखाने म्हणा, हरिमुखाने म्हणा, त्या पुण्याची गिनता कोणालाच करता येणार नाही. असं त्या हरिनामाच्या उच्चाराने होणार पुण्य आहे असा वेद अर्थाचा ठेवा त्यांनी उघड केला. म्हणजे वेदाचं जे मतीत अर्थ आहे, जे महावाक्य आहे ते हरिपाठाच्या एकाच चरणामध्ये उघड केलं. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमन घाली मन. एक हरी तोच आत्मा आहे, तोच जीव आहे आणि तोच ईश्वर आहे. तू व्यर्थ दुसऱ्या ठिकाणी तुझं मन घालू नको. असा वेद अर्थाचा ठेवा उघड करणारे कोण आहे? ऐसा समर्थ ज्ञानदेव, त्यांच्या चरणी ठेवा भाव. त्यांच्या चरणी भाव ठेवायचा सांगितलं, सर्व देह समर्पण करायचं सांगितलं. आणि त्यांचाच उपदेश पर प्रकरणातला हा अभंग आज सेवेकरिता निवडला. विठ्ठला गेले 2 वर्षापासून चालत असणारा आपल्या गावातील भव्य दिव्य ज्ञानोबारायांचा समाधी संजीवन सोहळा. आणि या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त आज प्रथम रूपी कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. असे असणारे आयोजक, नियोजक, प्रयोजक आणि त्याचबरोबर आमचे यजमान असणारे श्री इंदुबाई आसाराम काका पघळ यांच्याकडून मला ही सेवा प्राप्त झाली. आणि मला ह्या गादीचा काही जास्त अनुभव नाही, फक्त ही दुसरी वेळ आहे, फक्त ही दुसरी वेळ आहे. म्हणजे आमच्यासारख्या कीर्तनाची तुम्ही शोभा वाढवली कीर्तनकाराच्या. आमचं कसं झालं माहिती आहे का दादा? नवीन महाराज झाला आणि सप्ताह आला, तशी आमची परिस्थिती झाली. म्हणून आमच्यासारख्या कीर्तनकाराच्या कीर्तनाची तुम्ही शोभा वाढवली. मला जास्त अनुभव नाही, फक्त दुसरी वेळ आहे. आणि माझे गुरु असणारे परमपूजनीय श्री कुडेकर महाराज, त्याचबरोबर परमपूजनीय देशमुख बाबा यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि माझ्या कीर्तन सेवेकरिता जमलेले येथे एकलैरा गावातील सर्व नागरिक श्रोते मंडळी, हे वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीमवाले, पेटीवले बाबा, चोपदार आणि त्याचबरोबर विनेकरी बाबा, सर्व जे मंडळी आहेत त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी चॅनलवाले असणारे दादा सकारात्मक विचार, बरोबर ना, त्यांचंही चॅनल या ठिकाणी आहे, त्यांचे आभार व्यक्त करते. आणि ज्यांनी मला घडवलं, ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे, असे असणारे माझे आजोबा, त्यांच्या चरणी नतमस्तक होते.
माझे आई वडील त्यांच्या चरणी नतमस्तक होते, माझ्या गुरुवार यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि त्याचबरोबर माझ्या कीर्तन सेवेला आवर्जून उपस्थिती लाभलेली असे असणारे माझे नातेवाईक, त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करते. कारण की आपले सर्व कामधंदे सोडून माझ्या कीर्तनासाठी आज गाडी करून ते आले. सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. सेवेलागी सेवक झालो, लागी सेवक झाले तुमच्या लागले निज चरणा. ओ तुकया स्वामी देवा जोरी न करा. प्रस्तुत अभंग निवडलेला ज्ञानोबारायांचा आहे, ज्यांना सर्व संतांनी माऊली मानलेला आहे. आणि त्यांचा अधिकार पाहायला गेलं तर अधिकाराने ते ज्ञानी आहेत. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणता ज्ञानदेव तुम्हाईसे. अधिकाराने ज्ञानी आहेत, परंपरेने योगी आहेत. मग मला सांगा, ते अधिकाराने ज्ञानी होते, परंपरेने योगी होते, परंतु या अभंगामध्ये उपदेश कोणता करतात? नामस्मरण भक्तीचा. बरोबर ना? अधिकाराने ज्ञानी होते, परंपरेने योगी होते. मग त्यांच्याकडे दोन्ही मार्ग होते ना उपदेश करण्याकरिता, परंतु नाही. त्यांनी कोणता मार्ग निवडला? नामस्मरण भक्ती मार्ग निवडला. त्याचं कारण म्हणजे माऊली हे जरी अधिकाराने ज्ञानी असले, जरी परंपरेने योगी असले, पण उपदेश करण्यास पात्र निवडलेला सामान्य जीव आहे. उपदेश करण्यास पात्र निवडलेला सामान्य जीव आहे. आणि या सामान्य जीवाला ज्ञान मार्ग सांगून जमणार नाही. कारण ज्ञान मार्गाची जी कठीणता आहे ती फार कठीणता आहे. मुक्ताबाई ताटीच्या अभंगामध्ये उपदेश करताना माऊलीला म्हणतात, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. ज्याप्रमाणे लोखंडाचे चणे खाण्यामध्ये कठीणता आहे, फुटाणे खाण्यामध्ये कठीणता आहे. एकतर लोखंडाचे फुटाणे खाताच येणार नाही. असे तुम्ही खात असताल, कशासोबत खातात तेही मला माहिती आहे. असे तुम्ही खात असताल, पण त्यासोबत लोखंडाचे खाऊन बघा, एकतर खाताच येणार नाही आणि खाण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याला दातच राहणार नाही. अशी लोखंडाच्या चण्यामधील असणारी कठीणता आहे, त्याचप्रमाणे ज्ञानमार्गातली कठीणता आहे. कारण ज्ञानाचा जो अधिकारी आहे त्याचं मल विक्षेपरहित जीवन लागतं, पाप करण्याची वासना लागत नाही, चित्तात चंचलता लागत नाही आणि आवरण निवृत्तीची त्याची धडपड लागते. तो ज्ञानाचा अधिकारी. साधन चतुष्ट गुण संपन्न असला पाहिजे, विवेक असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, मनावर इंद्रियावर ताबा असला पाहिजे. आणि एवढंच नव्हे, मोक्षाची त्याला तीव्र इच्छा असली पाहिजे. तो झाला ज्ञानाचा अधिकारी. मग सामान्य जीव ज्ञानाचा अधिकारी नाही. त्यामुळे माऊलींना भक्ती मार्ग निवडला. त्यापुढे योग मार्गही माऊलीकडे होता, पण माऊली स्वतः सांगतात, योगाची या वाटाम जो निघाला गा सुभटाम, तया दुःखाचा शेल वाटाम भागाला. अष्टांग योगे नासिनी अष्टांग योगे नासिनी अष्टांग योगे नासिनी मने मनीर धुन की जे रया अष्टांग योग नसिनी जे यमन विरोधन की जे रया वाचा गीत गाई जे वाचा गीत गाई जे. म्हणजे अष्टांग योगामध्ये तुम्ही शिणू नका, कारण की तो मार्ग जो आहे कठीणता आहे, दुःख आडवं येणार आहे. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया, तीर्थ व्रत यमने लगे दैवता. माऊली म्हणतात, योग साधनेच्या नादी लागू नका, तीर्थाच्या नादी लागू नका. तुम्ही काय करा? नामस्मरण करा. आणि सामान्य जीवाच्या उद्धाराकरिता माऊली योग यागत पे देहाची योगे, योग यागत पे देहाची योगे. भक्तीच्या मापे मोजितो अनंता. भक्तीच्या मापाने अनंताला मोजवा. योग यागत पे देहाची योगी. वा, असे सुंदर असे प्रमाण दिल्या तुम्ही जास्त वाढीत गेले. मी जेवाला कमी करणार नाही आणि यांना झोपाय आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून प्रमाण थोडे कमी घ्या. तुम्हाला पाठा माझ्यापेक्षा शिल्लक आहे. मी तुमच्या
पाया इतकी मुंगी इतकी सुद्धा नाही तुमच्या पुढं. वाटा भरपूर आहे, पण प्रमाण जास्त घेत गेलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही. विठाला विठाला म्हणून माऊलीकडे मार्गदर्शन करण्याकरिता ज्ञान मार्गही होता, योग मार्गही होता, पण उपदेश करण्यास पात्र निवडलेला सामान्य जीव आहे. आणि या सामान्य जीवाला जर ज्ञान मार्ग सांगायला गेलं तर ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर काय करतात, वयानुसार टॅबलेट देतात, बरोबर का? त्याची जर पॉवर जास्त वापरली तर रिॲक्शन येतं. तसं सामान्य जीवाला जर हे मार्ग सांगत गेलं तर रिॲक्शन येईल. म्हणून त्याकरिता माऊलीने सोपं साधन वापरलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. संतांनी काय केलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अधिकार तैसा दाविला मार्ग, अधिकार तैसा दाविला मार्ग, अधिकार म्हणून माऊलीने काय केलं, ज्याचा जसा अधिकार आहे त्याप्रमाणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. अधिकार तैसा दाविला मार्ग. पण कधी कळन ते चालत आहे मग कळू आले. पण आपण चालत नाही त्या वाटाने म्हणून आपल्याला कळत नाही. तुकोबाराय म्हणले मला हे कळलं कशामुळे, मी त्या माऊलीने दाखवलेल्या मार्गाने चालत गेलो, त्यावेळेस मला कळलं. माऊलीने काय केलं, अधिकार तैसा दाविला मार्ग, चालत आहे मग कळू आले. या मनुष्य जीवनांचा जर विचार आपण केला तर याचे 4 प्रकार पडतात शास्त्रानुसार. किती? 4 प्रकार पडतात. पहिला म्हणजे पामर, दुसरा म्हणजे विषयी, तिसरा म्हणजे जिज्ञासून, चौथा म्हणजे मुक्त. पामर कोणाला म्हणायचं की जो वेदशास्त्राच्या विरुद्ध वागतो आणि विषय सुखाची अभिलाषा ठेवून वागतो, त्याला म्हणलं जातं पामर. आता सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं जर झालं तर आपल्या गावात सप्ताह चालू हेही ज्याला माहिती आहे, आज प्रथम रूपी कीर्तन सेवा हेही ज्याला माहिती आहे, आणि कुठल्याच प्रकारची अडचण नसताना आपल्या गावातल्या लेकराच्या कीर्तनाला जो घरी झोपतो त्याला म्हणायचं पामर. काय म्हणायचं? दुसरा म्हणजे विषयी. विषयी कोणाला म्हणायचं, वेदशास्त्राच्या आधारे वागतो परंतु विषय सुखाची अभिलाषा ठेवून वागतो. आता वेदशास्त्राच्या आधारे वागून विषय सुखाची अभिलाषा ठेवतो आणि या विषयाला विषय समोर आला की बरोबर तो त्याच्या अधीन होतो. यावर आम्हाला देशमुख बाबा पाठामध्ये सुंदर दृष्टांत सांगत असतात. पूर्वीचा काळ होता, एक महाराज होते आणि त्यांना पोथी सांगण्याची आवड होती. पूर्वीचा काळ असल्यामुळे लाईटची वगैरे सुविधा नव्हती आणि त्यांनी पोथी सांगायला बसलं की श्रोते मंडळी समोर जमा व्हायचे, पोथीला सुरुवात व्हायची. आणि त्यांनी एक मांजर पाळलेलं होतं. त्या मांजर असं जवळ ठेवायचे आणि त्या मांजराच्या डोक्यावर दिवा लावून ठेवायचे आणि त्या दिव्याच्या प्रकाशाने पोथी सांगायची. असा त्यांचा नित्यक्रम होता. आणि असं करत असताना ती मांजर एकटक महाराजांकडे बघत होती, हलत नव्हती, डुलत नव्हती. ध्यान अवस्थामध्ये ती मांजर बसलेली होती. आणि समोर बसलेले जे श्रोते मंडळी आहेत ते मात्र जास्त वेळ झाला की चुळबुळ करायला सुरुवात व्हायची. पण आमच्या गावामध्ये विशेषता पाहायला भेटते, कारण की आमच्या गावामध्ये येताना माणसं देवासारखे येतात, देवासारखे बसतात आणि देवासारखेच घरी जातात. अजिबात हलत नाही, डुलत नाही, काही नाही. पण त्या ठिकाणचे जे श्रोते होते ते हलायचे, डुलायचे, गप्पा गोंधळ करायचे. महाराज म्हणायचे, काय मूर्ख लोक आहात तुम्ही, म्हणले तुम्हाला लाज वाटत नाही, म्हणले मी इथं पोथी सांगतोय आणि तुम्ही मात्र मूर्खावाने बाता मारतात. आणि तुमच्यापेक्षा मांजर बरी, म्हणले हलत नाही, डुलत नाही, एकटक माझ्याकडे बघती, म्हणले काय मूर्ख आहात, असे ते महाराज म्हणायचे. काय मूर्ख आहात असे ते महाराज म्हणायचे की तुम्ही एकटक माझ्याकडे न बघता गप्पा गोष्टी करतात. श्रोते मंडळी चतुर होते आणि श्रोते चतुरच असतात, कारण की कोणत्या महाराजाचं कीर्तन पडलंय आणि कोणाला जमलंय हे त्या श्रोत्याला जास्त कळतं त्या महाराजापेक्षा. हा मोठा प्रश्न आहे. तसे श्रोते चतुर होते. समोर बसलेली श्रोते त्यांनी एक युक्ती केली. ते म्हणले, दररोज आपण पोथीला नित्यनेमाने जातो आणि महाराज मात्र आपल्याला मूर्ख मानतात आणि आपली तुलना त्या मांजरी सोबत करतात, ते जनावर असून देखील. असं त्यांना राग आला आणि त्यांनी एक युक्ती केली. दुसऱ्या दिवशी पोथीला सुरुवात झाली, पण त्यांनी एक युक्ती केली होती की महाराज आपल्याला मूर्ख म्हणतात म्हणून बदला घ्यायचा होता. पिशवीमध्ये एक उंदीर टाकून आणला. उंदीर टाकून आणला पिशवीमध्ये. पोथीला सुरुवात झाली. श्री गणेशाय नमः,
श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री कुलदेवताय नमः. पोथीला सुरुवात झाल्याच्या नंतर सांगायला सुरुवात केली महाराजांनी. श्रोते चतुर होते. महाराजांनी पोथी सांगण्यास सुरुवात केली. श्रोते चतुर होते, ऐकत होते. लगेच गप्पा गोंधळ सुरुवात केली. महाराज म्हणले दररोज ही तुम्हाला तेच सांगतोय, काय मूर्ख आहात म्हणले तुम्ही, तुमच्यापेक्षा मांजर बरी म्हणले, अजिबात हलत नाही डुलत नाही. असं म्हणता क्षणी हळूच दिशेने एकाने उंदर हलून सोडला. उंदीर सोडल्या क्षणी जी ध्यान अवस्थात बसलेली मांजर होती, जी परमार्थ मार्ग कडे आलेली होती, ती मांजर गप्पन दिशेने त्या उंदरावर अशा पद्धतीने त्या मांजरीने उंदरावर उडी हल्ली आणि ती मांजरीने उंदीर खाऊन टाकला. काय करीत होती? पोथी ऐकत होती. डोक्यावर दिवा ठेवलेला होता, कधी हलत नव्हती डुलत नव्हती. पण कशामुळे त्याच्या अधीन झाली? देशमुख बाबा असा दृष्टांत सांगत असतात आम्हाला. कशामुळे अधीन झाली? की समोर उंदीर पळाला, विषय समोर आला की त्याच्यात ती अधीन झाली आणि विषयाच्या अधीन झाल्यामुळे आम्हाला जन्माला यावं लागतं. आणि संत कशा करता येतात? विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव. संत कशा करता येतात? विषयाच्या अधीन झालेल्या जीवांना विषयातून निर्विषय करण्याकरिता संत येत असतात. ज्यांचं सामर्थ्य एवढं, विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी, ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विषय होय. असं ज्यांचं सामर्थ्य आणि असं ज्यांचं वैराग्य, पै वैराग्य महापावके जाळून विषयांचे कंटके, अदपलिया तबके इंद्रिय धरली. असं ज्यांचं सामर्थ्य आणि विषयाच्या अधीन झालेल्या जीवांना परमार्थ जरी करत असले तर विषयाच्या अधीन झालेल्या जीवांना परमार्थ कडू वाटतो आणि विषय गोड वाटतो. विषयी विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. जो विषयाच्या अधीन झालेले जीव आहेत त्यांना कडू विषय असून देखील गोड वाटतो. संसार कडू आहे म्हणते पण सोडू वाटत नाही. आम्ही सांगतो महाराजाचं कामच आहे सांगायचं, त्यांना दुसरे धंदेच नाही. आम्ही सांगतो तुम्ही ऐकतात, आम्ही त्याचप्रमाणे वागतो आणि तुम्ही त्याचप्रमाणे वागतो. फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं असंच ना. विषयाच्या अधीन झाल्यामुळे संत येतात. विषय ओढी भुलले जीव, आता याची करील कोण किव. ती संतांनी किव केली म्हणून अवताराचं प्रयोजन घेऊन आले. संतांनी ती किव केली. मग हा झाला विषयी वर्ग, हा झाला विषयी वर्ग. आणि तिसरा जो वर्ग आहे तो म्हणजे जिज्ञासू. ज्याची अशी जिज्ञासा असते की हा संसार बंध जो आहे तो सर्व मिथ्या आहे, लटका आहे, खोटा आहे. अशी ज्याची इच्छा आहे की मला काय व्हावं? सद्गुरु प्राप्ती होईल. कैमी उद्धार पावे, जो जिज्ञासू भक्त असतो त्याची एकच धडपड असते की माझी अज्ञान निवृत्ती व्हावी. मल विक्षेप तर गेलेला असतो पण आवरण निवृत्तीची ज्याची धडपड असते, साधन चतुष्ट गुण संपन्न तो असतो. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. आईसे सांगा तुम्ही संत जन, करा समाज काम नाही झालो पायी रिकामा. म्हणजे त्याला साधनामध्ये अडकण्याची गरज नाही, तो झाला मुक्त. आणि जिज्ञासूची तीव्रता काय असते? काही मी उद्धार पावेल म्हणजे आवरण निवृत्तीची ज्याची धडपड असते तो झाला ज्ञानाचा अधिकारी. आणि हे साधन माऊलींनी सांगितलं ते नामस्मरण भक्ती आहे, ज्ञान साधन नाही. नामस्मरण भक्तीद्वारे परमात्म्याची प्राप्ती सांगितली. आणि मग नामस्मरण भक्तीद्वारे परमात्म्याची प्राप्ती सांगतात माऊली. ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये विषय आणि पामर जीवा, माऊली विषय आणि पामर जीवाला सांगतात की रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आहेत बर का. काय करा? हृदया मंदिरामध्ये त्याचं स्मरण करा. विषय आणि पामर जीवाला. कारण वाल्या कोळ्या हा पामरातला पामर होता. नारद मुनींची भेट झाल्याच्या नंतर नारद मुनी ज्ञानी होते, योगी होते, पण हा पामरातला पामर असल्यामुळे, तो नामस्मरणाचा अधिकारी असल्यामुळे त्याला राम नामाचा उच्चारण करत सांगितलं. कशाचं? आणि त्याने ते उच्चारणही केलं. कोळी याची कीर्ती वाढली गहनम, केले रामायण रामाधी. अशी कीर्ती वाढत गेली. अंगावर वारुळ निर्माण झाले. एवढं नामस्मरण केलं. आपण जर जप मंदिरापाशी आपल्या देवाऱ्यापाशी करत असलो, एक जर मच्छर जर चावलं तर आपली लगी माळ खुटीला अडकून देतो. पण त्यांनी अंगावर वारुळ तयार झाले. एवढं नामस्मरण केलं
अशी कीर्ती वाढून घेतली. आणि तेच वाल्मिक ऋषी झाले आणि तेच स्वतः सांगतात की बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती पुराण प्रसिद्ध. बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. ते स्वतः सांगू लागले की मी अनुभव घेतला राम नामाचा आणि या नामाने काय झालं, मी तर उद्धरून गेलो पण या नामाने तिन्ही लोकांमध्ये उद्धारण करण्याची ताकद आहे. असा वाल्या कोळ्या असून सुद्धा नामस्मरणाने काय झालं, पातकाची निवृत्ती झाली, परमानंदाची प्राप्ती झाली आणि राम नामाने त्याला काय झालं, मोक्ष तर प्राप्त झाला पण केले रामायण रामाधी असा अधिकार त्याला प्राप्त झाला. कशाने? ज्ञानमार्ग नाही, नामस्मरणाद्वारे त्याला तो अधिकार प्राप्त झाला. अशी असणारी वाल्याची कीर्ती वाढली नामाने. म्हणून तुम्ही काय करा, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे विठ्ठला विठ्ठला. या संपूर्ण अभंगाचा जर आपण बारकाईने विचार केला तर प्रथम चरणामध्ये माऊली म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. राम आणि कृष्ण नामे साजिरी आहेत आणि याचं हृदया मंदिरामध्ये स्मरण करा. हृदयाला मंदिर म्हणतात. चुकलं का माऊलींचं? का बरं नाही चुकलं? कारण की ज्या ठिकाणी भगवान राहतात, ज्या ठिकाणी देव राहतो त्याला मंदिर म्हणलं जातं. मग या ठिकाणी राहणारा देव कोणता आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू भ्रांता सिकामू विषयावरी. या ठिकाणी राहणारा देव कोण आहे? राम आहे, जो कुटस्थ रूपाने तुमच्या आमच्यामध्ये विराजमान आहे. कुटस्थ म्हणजे सर्वा घटी राम देहा देही एकम असा जो कुटस्थ रूपाने तुमच्या आमच्यामध्ये विराजमान आहे. आणि कृष्ण नामाचे जर विशेषता पाहायला गेलं की जे ब्रह्मचैतन्य रूपाने आपल्यामध्ये विराजमान आहे, असं ते कृष्ण नाम आहे, असं ते राम आहे. आणि या दोन्हीची स्मरण करायला सांगितलं. आपली जर एखाद्याची वस्तू जर हरवली तर आपल्या घरचे म्हणतात स्मरण कर बरं कुठे ठेवली होती ती. तशी प्राप्ताची प्राप्ती माऊलीनं सांगितली. या ठिकाणी प्राप्त आहे तो परमात्मा रामही आहे आणि कृष्णही आहे. त्या प्राप्ताची प्राप्ती सांगितली म्हणजे परमानंदाची प्राप्ती सांगितली पहिल्या चरणामध्ये. आणि दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात आपुली अपन करा सोडवणम संसार बंधन तोडावेगी. दुसऱ्या चरणामध्ये संसार बंधाची निवृत्ती सांगितली. सकल संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंद रूप ब्रह्माची प्राप्ती. यालाच काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. असं मोक्षाचं स्वरूप प्राप्त करून घ्या असं माऊली सांगतात. आणि असे सांगणारे कोण आहेत? जे वेद अर्थाचा ठेवा उघड करणारे असे अधिकार संपन्न माऊली या प्राप्ताची प्राप्ती मोक्षाची प्राप्ती करून घ्यायला आपल्याला सांगतात. या मोक्षाचं सुंदर वर्णन निश्चलदासजी विचार सागरामध्ये करतात. ब्रह्मप्राप्ती अरुबंधकी ब्रह्मप्राप्ती अरुबंधकी हानी मोक्ष को रूप ताकी चाह मुमुक्षुता भक्त मुनिवर भूप. ज्या ठिकाणी ब्रह्मतत्वाची प्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती ते मोक्षाचं स्वरूप आहे. आणि असं स्वरूप कोण सांगते? भक्त मुनिवर भूप. मुनी म्हणजे वेदाचे जाणते. तसे मुनी या ठिकाणी ज्ञानोबा आहेत. ते आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्या असं या अभंगामध्ये सांगतात. कशाने? नामस्मरणाद्वारे मोक्षाची प्राप्ती सांगतात. विठ्ठला विठ्ठला. तसं पाहायला गेलं तर मोक्ष काशी देते. मोक्ष काशी देते. माऊली म्हणतात मोक्ष देऊनी उदार काशी होय किरम परिवेचावे लागे शरीर तयागावी. मोक्ष तर काशी देते पण मरावं लागतं. आणि मरण कोणाला आवडतं का? मरण कोणाला आवडतं का? पण मोक्ष काशीत मेल्यावर भेटतो आणि मरण कोणाला आवडत नाही. त्याची स्वतःची बायको जरी म्हणली बाईल म्हणे खरं मरता तरी बर नासियले घर थुंकोनिया. त्याची स्वतःची बायको जरी म्हणली हा मेला तर बरं होईल पण तरी त्याला मरायला आवडत नाही. काशीत मेल्यावर मोक्ष भेटतो पण मरण कोणाला आवडत नाही. त्याही पुढे जाऊन सांगायचं जर झालं तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात मोक्ष पंढरपूरही देतं. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिके दिदला बर करुणा करे विठ्ठले. मोक्ष पंढरपूरही देतं पण त्याचे वारकरी व्हावं लागतं. पंढरीचे वारकरी उन्हातानामध्ये पायी चालत कष्ट सहन करावे लागतात.
आणि गेल्याच्या नंतर तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तत्काळ हा नाश अहंकाराचा. काशीत मेल्यावर मोक्ष भेटतो, पंढरपुरात त्याचे वारकरी झाल्यावर मोक्ष भेटतो. पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे, मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. काशीत मरावं लागतं तेव्हा मोक्ष भेटतो, पंढरपुरात वारकरी व्हावं लागतं मग मोक्ष भेटतो. पण त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात मोक्ष त्याचे भूसदृष्टी पुढे, हरिनामामृत सेवी सावकाश. हरिनामाचा अमृत तू सावकाश गतीनं सेवन कर, त्या ठिकाणी मोक्ष तुला सहज प्राप्त आहे. तेच माऊलीने सांगितलं जाणीव निरीव भगवंती नाही, हरी उच्चारण पाही मोक्ष सदा. तेच माऊलीनेही सांगितलं, मोक्षाची प्राप्ती सांगितली. असं मोक्षाचं स्वरूप तुम्ही प्राप्त करून घ्या असं माऊली सांगतात. विठ्ठल नामाने मोक्षाची प्राप्ती सांगितली. तुम्ही म्हणताना या ठिकाणी राम आणि कृष्ण नामा अभंगामध्ये सांगितले. तू तर हरीची विशेषता सांगायला लागली आणि आम्हाला कीर्तनकाराला सूचना दिली होती कीर्तनकाराने अभंगावर बोलावं, बरोबर ना. आणि हरी नाम या ठिकाणी घेतलेलंच नाही माऊलीन, तू तर हरीची विशेषता सांगायला लागली. हरी कशाला म्हणायचं? सकल पापा ते संहारी या लागी बोली जे हरी, जे सर्व पापांचा नाश करतं त्याला हरी म्हणलं जातं. ही हरिनामाची असणारी विशेषता आहे. रामनामाची विशेषता पाहायला गेलं तर सुभाषितकार म्हणतात रकारोच्चार मात्रेणम बहिरनिर्यातिपातकम पुनः प्रविश्य भावे चमकारस्तु कपाटवत. राम मल्ल्याबरोबर तोंड उघडलं जातं पापाची निवृत्ती आणि म मल्ल्याबरोबर तोंड मिटलं जातं. ते पाप पुन्हा आतमध्ये येऊ नये याकरता मकारस्तु कपाटवत. राम ही पापाची निवृत्ती करतो, हरी पापाची निवृत्ती करतो. आणि कृष्ण नामाची विशेषता पाहायला गेलं तर आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम आनंद रंग सागरम नमामि कृष्णनागरम नमामि कृष्णनागरम नमामि कृष्णनागरम. हरी ही सर्व पापांचा नाश करतं, राम ही सर्व पापांचा नाश करतं आणि कृष्ण ही नाम सर्व पापांचा नाश करतं. तिन्ही मधली असणारी विशेषता एक आहे. त्याचं कारण म्हणजे त्यामधील असणारा भेद फक्त नाम मात्र भेद आहे. स्वरूप मात्र एकच आहे आणि असणारा भेद नाम मात्र आहे. म्हणून गुणही एकच आहे आणि विशेषता ही एकच आहे. विठ्ठल. आणि या अभंगामध्ये राम आणि कृष्ण नामाला विशेषता देण्याचं मुख्य कारण म्हणजे पहिलं माऊली हरिपाठामध्ये सांगतात नामस्मरण साधन तर सोपं आहेच, पण त्यामध्येही दोन नाम सोपे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद म्हणून घ्यायचं सांगितलं. म्हणून या नामाला माऊलीनं महत्व दिलं. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. हे नाम दोन्ही साजिरी आहेत आणि या नामाचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करा. कशा करता? आपुली आपण करा सोडवनम संसार बंधन तोडावेगी. आता ज्यांना थंडी वाजत असेल स्वेटरच्या खिशामध्ये हात घातले असतील तर बाहेर काढा. ज्यांना झोपा आल्या असतील त्यांनी डोळ्याला पाणी लावा आणि म्हणा विठोबा रखुमाई. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवणम संसार बंधन तोडावेगी. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी 7 प्रकारचे बंधन सांगितले. धर्मबंधन आहे, कर्मबंधन आहे, मोहबंधन आहे, द्वैतबंधन आहे आणि या सर्वांचा अंतर्भाव ज्यामध्ये होतो ते म्हणजे संसार बंधन आहे. आणि या संसार बंधनाची निवृत्ती करण्याकरिता सांगतात. कारण हे संसार म्हणजे तुम्ही आम्ही समजतो मुलं बाळ आणि पती पत्नी एवढाच आपण संसार मर्यादित ठरतो, पण संसार एवढा मर्यादित नाही. तर पितांबरजी विचार चंद्रोदयामध्ये म्हणतात अज्ञानासह जन्म मरणाचं दुःख जे आपण तुम्ही आम्ही भोगत आलो आहोत
त्याला म्हणायचं संसार, आणि याच्या आपण झालो अधीन त्याला म्हणायचं त्याचं बंधन. आणि हे बंधन सोडून करायची सांगतात, कारण हे बंधनाला आपण असं जडून घेतलंय की त्याला आपण आपलंच म्हणतो. गुंतलो या संसारे कैसा झालो से गुंतलो या संसारी कैसा झालो मी माझ वाढवुनी माया कृष्णेचा मी माझ वाढवुनी माया कृष्णेचा स्वहित नरे. गुंतलो या संसारी, या संसाराला आपण आपलं मानलंय, या संसाराला आपण आपलं मानलंय. काही काही संसार बंधन तोडण्याचे अनेक प्रयत्न करतात. फाशी घेणं, आत्महत्या करणं, आपापल्या पद्धतीने आत्महत्या करतात. कशाकरिता? संसार बंधन तोडण्याकरिता. अशा पद्धतीने जर संसार बंध तुटला असता तर संतांना अवतरित होण्याची गरज पडली नसती. एकतर त्यांच्या अवताराचं प्रयोजन बदललं असतं, पण त्यांच्या अवताराचं प्रयोजन आहे जग उद्धारा लागी धरिले अवतार, मेळविला बडिवार सिद्धाईचा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. जगाचं उद्धाराचं तत्व हाती घेऊन येतात. आणि अशा पद्धतीने जर संसार बंध तुटला असता तर त्यांना अवतरित होण्याची गरज पडली नसती. काही काही संसार बंधन तोडण्याकरिता नुसतं दारूच पित राहतात, त्यांच्या पद्धतीने उपाययोजना. काही काही संसार सोडतात पण त्याचं बंधन सोडत नाही. असाच एक जण भेटला, तो म्हणला ताई 2 महिने झाले अजिबातच दारू पिलो नाही. तसं नाही म्हणला तो, 2 महिने झाले अजिबात दारूच्या बॉटलला हात लावला नाही, दारूच्या बॉटलला हात लावला नाही. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे, ज्या दारूपायी तुमचा दिवसही उगत नव्हता आणि मावळतही नव्हता, आज तुम्ही त्याला हात लावत नाही म्हणल्यावर आनंदाची गोष्ट आहे. आणि पुन्हा इलेक्शनच्या पिरियडमध्ये हात लावित नाही मला त्यापेक्षाही आनंदाची गोष्ट आहे. तो म्हणला तुमचा अर्थ असा नाही, याचा अर्थ मी दारू सोडली असा नाही. म्हणलं मग कसा? तो मला मी दारूच्या बॉटलला हात लावित नाही परंतु दुसऱ्याकडून ओतून घेतो. तशा पद्धतीने काही काही संसार सोडतात पण त्याचं बंधन सोडत नाही. पण माऊली म्हणतात तुम्ही काय सोडा? संसार बंधन सोडण्याचा मार्ग माऊली सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. आपुली आपण आपुली आपण आपुली आपण तर माझ्या ध्यानामध्ये कोणती नाम होती? रामकृष्ण माळा. कोणती होती? रामकृष्ण माळा. म्हणजे ज्या परमात्म्याचं ध्यानाद्वारे मी अखंड ब्रह्माकार वृत्तीने चिंतन करत होतो असे राम आणि कृष्ण नाम आहे. आणि त्या परमात्म्याचं स्वरूप हृदयामध्ये ठेवून हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया, त्या परमात्म्याचं हृदयामध्ये स्वरूप ठेवून मी या नामाचा जप करत होतो. जपाशी हातात माळ घेऊन ते करीत. ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी, अंतरीची जपमाळ होती त्यांची. ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा. असं त्यांनी चिंतन केलं, अशा नामाचं त्यांनी ध्यान केलं. म्हणून तुम्ही करा. कशा करता? आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी, विठाला विठाला. ज्या संतांनी तुमच्या आमच्याकरिता हे भांडवल करून ठेवलं, ज्या संतांनी तुमचा आमचा उद्धार व्हावा याकरिता अधिकारानुसार प्रयत्न केला, अधिकारानुसार उपदेश केला, त्या संतांचं एकदा भजन करूया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, टाळी वाजवा. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया,
विठोबाच्या लाडक्या नामदेवराया विठोबाच्या लाडक्या संत हे उपदेश करीत असतात. कशाकरिता? तुम्हा आम्हाला विसर पडला. कशाचा? या परमानंद स्वरूपाचा विसर पडला म्हणून संतांनी उपदेश करला. आणि उपदेश कशामुळे केला? या विसर पडल्यामुळे आपल्यामध्ये हानी निर्माण होणे. विसरला सीतया थोर झाली हानी पचतील खाणी 84 लक्ष येऊन आपल्याला भोगावं लागल. म्हणून संतांनी उपदेश केला. या अभंगाद्वारे माऊलीनेही उपदेश केला. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली अपन करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. ज्ञानदेव धाणी रामकृष्ण बाळारदी जिव्हाळासी मूर्ती रयाम आपुली अपन करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. या अभंगाचं मी माझ्या बुद्धीला झेपेल अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. चिंतन काही चुकलं असेल तर माझ्या वाणीचे दोष, जे योग्य असेल ते सद्गुरूंची कृपा, माऊलींचा आशीर्वाद. गोरे मामा मला म्हणजे असं कीर्तन झालं पाहिजे, खोलून पास चढली पाहिजे, खोलून पास चढली पाहिजे. म्हणलं मला खोलून पास येते का नाही येत मला नाही सांगता येणार, माझ्या पद्धतीने करून बघेल. कारण की आपल्या लेकराचं कौतुक पाहण्याकरिता असे उपदेश करत असतात. सर्वांचं त्या ठिकाणी प्रोत्साहन होतं म्हणून मी आज या ठिकाणी गादीवर आहे. सर्व गावकरी मंडळीचं प्रोत्साहन होतं म्हणून आज या ठिकाणी मी गादीवर आहे. सर्वांचे आभार व्यक्त करते, माझ्या आई वडिलांचे आभार व्यक्त करते की ज्यांनी मला आज या ठिकाणी अधिकार प्राप्त करून दिला. माझ्या आजोबांचे आभार व्यक्त करते, त्यांच्या चरणी नतमस्तक होते की त्यांनी मला आज हा अधिकार प्राप्त करून दिला. माझ्या गुरुजींचे आभार व्यक्त करते की ज्यांनी मला हा अधिकार प्राप्त करून दिला. तसं सर्व श्रोते मंडळीचे आभार व्यक्त करते ज्यांनी मला ऐकून घेतलं. नाहीतर तुम्ही जर नसते तर मी एकटी बडबड करून काय उपयोग होता. म्हणून तुमचे सर्वांचे आभार. सकारात्मक विचार चॅनल त्यांचेही आभार व्यक्त करते. साऊंड सिस्टीमले बाबा भैयांचे आभार व्यक्त करते. झोप नाही ना आली? तुमचे आभार व्यक्त करते. सर्व गुणीजन मंडळी, सर्वांचे नाव मला पाठ आहेत म्हणून मी घेत नाही. सर्वांचे नाव मला पाठ आहेत. ज्यांनी सुरुवात केली होती असे असणारे सटाले महाराज, ज्यांनी सुरुवातही करून दिली होती, आजही उपस्थित आहे म्हणून त्यांचे आभार व्यक्त करते. परमेश्वर दादांचे आभार व्यक्त करते. डाके महाराजांचे आभार व्यक्त करते. तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि पहिल्या वेळेस कीर्तन केलं त्यावेळेस मागं चोपदार उभा नव्हते ना, आज चोपदार उभा आहेत. त्यामुळेच आल्या वेळेस भीती वाटली, त्यांचे आभार व्यक्त करते. आणि त्याचबरोबर मृदंगाचार्य असणारे सुग्रीव दादांचे आभार व्यक्त करते. आमचे भाऊंचे आभार व्यक्त करते. त्यांची तर खूप तळमळ होती मी या ठिकाणी असावं म्हणून, खूप तळमळ. त्यांचे आभार व्यक्त करते. सर्वांचे आभार व्यक्त करते. विनेकरी बाबाचे आभार व्यक्त करते. आतमध्ये कोणी बसले असतील त्यांचे आभार व्यक्त करते. इकडे मोबाईल बघतात त्यांचे आभार व्यक्त करते. आणि त्याचबरोबर हे वारकरी शिक्षण संस्थेचे लहान लहान मुलं, माऊली वारकरी शिक्षण संस्था घुंगर्डे हादगाव, त्यांचे आभार व्यक्त करते. आणि नाद ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, त्यांचे विद्यार्थी आहेत, त्यांचे आभार व्यक्त करते. कणके महाराज असतील, गावकरी सर्व मंडळ, वावरे नाना, गोरे मामा, सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि ज्या संतांनी मला या ठिकाणी येण्याची बुद्धी दिली, या ठिकाणी मला बोलण्याचं ज्यांनी धाडस निर्माण करून दिलं, असे असणारे अलंकापूर निवासी, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप असे असणारे कैवल्य सम्राट श्री संत ज्ञानोबा यांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वरा